सांगली में चंदोली परियोजना के पीड़ितों ने अपनी समस्याओं को लेकर आवाज उठाई है। पिछले कई महीने से सांगली के शिराला तालुका के मंडूर में इन परियोजना पीड़ितों द्वारा विभिन्न मांगों को लेकर आंदोलन किया जा रहा है, लेकिन प्रशासन ने उनकी ओर कोई ध्यान नहीं दिया। इस बीच इस्लामपुर के सदगुरु आश्रमशाला में छात्रों ने इन पीड़ितों से मिलने का निर्णय लिया। जब छात्रों ने इनकी दुर्दशा को देखा तो उनकी आंखों में आंसू आ गए। खुले में बच्चों की स्थिति और ठंडी हवा में रोते बुजुर्गों की दर्दनाक कहानियां सुनकर उनकी भावनाएं और भी प्रगाढ़ हो गई। आश्रम के 100 से अधिक छात्रों ने अपनी भावनाओं को एक पत्र के माध्यम से व्यक्त किया, जिसमें उन्होंने पीड़ितों की समस्या का उल्लेख किया और सरकार की उनसे मांगों को स्वीकार करने की अपील की। शिराळा तालुक्यातील मनदूर या ठिकाणी चांदोली प्रकल्पग्रस्तांचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे। उघड्यावरचं त्यांचं जीणं, त्यांची हाल अपेष्टा आणि प्रशासन त्यांची दखल घेत नाही अशा स्वरूपाच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून येत आहेत। आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या बातम्या वाचल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं। त्यांनी त्या बातम्या घेऊन आम्हा शिक्षकांच्याकडे त्या आंदोलकांना भेटण्याची विनंती केली। त्यामुळे आम्ही आमचे स्काउट गाईड आणि कप बुलबुलचे विद्यार्थी घेऊन मंदूर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांचं उघड्यावरचं जीणं, त्यांचे होणारे हाल अपेष्टा हे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी बघितलं। अनेक प्रकल्पग्रस्तांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या। अक्षरशः आमच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं। उघड्यावरचं ते जीणं त्या विद्यार्थ्यांना सहन झालं नाही। त्यामुळे शाळेत येऊन या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या आणि आपल्या भावना पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत आणि ही पत्र जवळजवळ 100 ते 150 पत्र शासनाकडे पाठवलेली आहेत। शासनानं या विद्यार्थ्यांच्या भावना आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा आणि लवकरात लवकर त्यांना घरी पाठवा अशी विनंती आमच्या या विद्यार्थ्यांनी पत्रातून सरकारकडे केली आहे। 14 फेब्रुवारी रोजी आम्ही चांदोली येथे गेलो होतो। चांदोलीमधील मंदूर येथे गेलो। तेथे आम्ही पाहिलं की काही प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी बसले, तर आम्ही त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या। तर आम्हाला कळालं की चांदोलीमध्ये जे अभयारण्य आहे आणि प्रकल्पग्रस्त ते होते, तिथे बसले होते। की त्यांना काही समस्या भेटत नाही आहे, त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे। आमच्या आजीच्या, आजोबांच्या, आईवडिलांच्या वयाचे ते तिथं उघड्यावर बसले। त्यांचं हाल अपेष्टांचं जीणं आमच्याकडून बघवलं नाही, आमच्या पण डोळ्यात पाणी आलं। तर सरकारने प्लीज त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही मान्य कराल आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवाल, कारण गेले 40 दिवस झाले ते तिथं बसलेले आहेत। तर प्लीज तुम्ही त्यांच्या मागण्या कराव्या। आम्ही परवा मंदूर येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेलेलो। तिथे त्यांना अंतराला अंतरून नव्हतं, पांघराला पांघरून नव्हतं। ते आसपासचा लाकूड फटा गोळा करून स्वतः जेवण खात होते। तिथे त्यांचं ते उघड्यावरचं थंडी वाऱ्याचं जीणं बघून मला खूप वाईट वाटलं। तिथे आम्ही त्यांची मुलाखतसुद्धा घेतली। त्यांचे बोल ऐकून माझ्या मनाला खूप लागलं। आम्ही शाळेत आलो। शाळेत आम्ही त्यांच्यासाठी पत्रसुद्धा लिहिलं। त्या पत्रातून आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। सरकारने आमच्या भावना समजून घ्याव्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्या। त्यांनी त्यांचं घरदार सोडून ते आंदोलन करण्यासाठी बसले आहेत। त्यांची चिमुकली बाळ तिथे त्यांची वाट बघते आहेत। त्यांच्या वाटेकडे तिथे डोळे लावून बसले आहेत। तर त्यांच्या तुम्ही भावना समजून घ्याव्या व त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करते। धन्यवाद।